नमस्कार. मी विजयकुमार बोगार. मी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझा एक बिझनेस ठप्प झाला होता. त्याच्यानंतर मी असंच एक दिवस फिरत गेलो होतो. मला नाद ब्रह्म इडलीची फ्रँचायझी दिसली. मी सहज एक इडली खाल्ली आणि ती इडली इतकी आवडली मला की मी बिझनेसच्या शोधात होतो. मग त्यांना विचारलं ओनरला की ही फ्रँचायझी कशी भेटली. त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं, आम्हाला नंबर दिला. त्या रेस्पॉन्सवर आम्ही फोन लावला नाद ब्रह्म इडलीला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. मला कुठेतरी नवीन बिझनेस स्टार्ट करायचा होता. माझा बिझनेस ऑलरेडी स्टॉप झालेला होता लॉकडाऊनमुळं. मग एक इडली खाल्ली, ती इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट लागली. जे सांबर चटणीचा जो कॉम्बिनेशन इतका सुंदर होता. त्याच दिवशी संकल्पना डोक्यात आली की आपण नाद ब्रह्म इडलीची फ्रँचायझी घ्यायची म्हणजे घ्यायची. त्याच दिवशी मग कॉन्टॅक्ट झाला माझा नाद ब्रह्म इडलीशी. त्यांनी चांगल्या पद्धतीत रेस्पॉन्स दिला मला पॉईंट भेटत नव्हता. 6 महिने आम्ही शोधलो, पण योग्यरीतीत आपल्याला पॉईंट शोधून दिले. नाद ब्रह्म इडलीची टीम माझ्यासोबत खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. त्यांनी स्वतः सर माझ्यासोबत येऊन मला आउटलेट शोधून हा पॉईंट घ्या इथंपर्यंत मला कॉपरेट केलेले आहेत. त्याबद्दल मी नाद ब्रह्म इडलीचे मनापासून आभारी आहे. आता तो पॉईंट म्हणजे आपला आळंदी देहू फाटा, तिथं आपली फ्रँचायझी आहे. त्याला ओपन होऊन आता 3 वर्ष होतात. 3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं लोकांचं रेस्पॉन्स तिथं आहे आणि इडलीचा स्वाद घेतात. एक तर वारकरी संप्रदाय सगळा जो गावोगावाकडनं येतात, त्यांच्याकडं बजेट किती असतो, एक सफिशियंट आनंद भेटतो आणि तो टेस्ट बघून सगळे वारकरी मंडळी इतके खुश, जाता जाता खूप छान इडली आहे बरं का तुमची, असं ते आम्हाला कौतुक करतात. त्या दिवशी असं वाटतो हे सगळं श्रेय नाद ब्रह्म इडलीचे जे आपले भीष्माचारी त्यांना जातो. पण हे आम्ही आमच्या मनात खूप आनंदी वाटायचं की एखादं वारकरी माणूस असा जर बोलले तर इतका आनंद व्हायचा. अहो, हे आनंद 10 कोटी रुपये दिले तरी भेटू शकत नाही. त्यांच्या तोंडावरचा हावभाव आणि तो जो त्यांचं हर्टली बोलतात, खूप सुंदर आहे, छान, थोडं सांबर चटणी अजून भेटेल का, ह्या पद्धतीचे लोकांचं रेस्पॉन्स माझ्या आउटलेटला आम्हाला इतका आनंद होत होता. आम्ही आजही माझ्या आउटलेटला 3-3, 4-4 वेळा मी सांबर चटणी एक प्रोव्हाइड करतो. का तर तो खूप सॅटिस्फाईड आहे. मी पण लय सॅटिस्फाईड आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगलं झालेलं आहे. त्याच्यानंतर एवढा प्रतिसाद लोकांचा भेटला. वारकरी संप्रदाय तर बाहेरून येतात. एक तर आषाढी वारीची असते, त्याच्यानंतर आपली कार्तिकीची एकादशी, हे 2 मला तिथं खूप चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन भेटतं. तिथं लोकांचा 10 रुपयाची इडली आहे, चला, अख्खं कुटुंब येतो, लहान लहान मुलं सगट येतात आणि ते 1-1, 2-2 खाल्ले, वाव, खूप छान. ह्या पद्धतीचा रिस्पॉन्स बघून मला अजून इच्छा झाली की का नाही अजून आपलं दुसरं युनिट चालू करावा. मग तिथून आपण चरोली फाट्यावरती एक पॉईंट बघितला, तिथं अजून चालू करायचा आपला विचार झाला. आपले जुने कस्टमर होते, ते असं बोलायचे, सर आमच्या एरियात पण एक युनिट द्या, तुमच्यापाशी ट्रॅफिक आहे खूप, तिथून इथं येण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो, पण आम्ही त्याच्यातून पण वेळ काढून तुमच्याकडेच इडली खायला येतो. अशा पद्धतीचं लोकांचा रेस्पॉन्स बघून मला वाटलं आपण एक दुसरं युनिट आपण ह्या पॉईंटवर, चरोली पॉईंट, तिथं आपण दुसरी शाखा ओपन केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचं लोकांचा रेस्पॉन्स आहे तिथं. आज ते पण खूप चांगलं आहे. एक त्याच्यामध्ये नवीन व्हेरायटीज अजून एक सांगायचं म्हणजे आपली नवीन इडल्या एक 9-10 प्रकारच्या इडल्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हेल्दी फूड आहेत सगळे. त्याच्यामध्ये गाजर इडली असो, आपले पालक इडली असो, किंवा चॉकलेट इडली आहे, आप्पे आहेत, अशा विविध प्रकारच्या इडल्या तुम्हाला बघायला भेटतील. एक दिवस अवश्य आमच्या चरोली फाट्याच्या ब्रँचला व्हिजिट द्या आणि तिथला खरा इडलीचा स्वाद घ्या. आणि खूप लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आमच्या याच्यात. तिथून एकदा करा टेस्ट. नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट.